स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, वनरक्षक भरती संदर्भात अजून एक महत्त्वाच्या विभागाविषयी अपडेट आलेलं आहे. यामध्ये आपण ठाणे विभागाविषयी बोलणार आहोत. यामध्ये जर विचार केला तर मुलांची यादी आधीच प्रसिद्ध झाली होती, परंतु मुलींची यादी बाकी होती. तर मुलींची यादी देखील आज जाहीर झालेली आहे. मित्रांनो, त्या संदर्भात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण चर्चा करणार आहोत. ठाणे विभागातील धाव चाचणीसाठी वनरक्षक या पदासाठी धाव चाचणीसाठी जी यादी आहे महिला उमेदवारांची ती जाहीर झालेली आहे. जवळपास इथं बघा, इथे 23 तारखेला तुमची धाव चाचणी सुरू होणार आहे आणि जर म्हटलं तर 27 तारखेपर्यंत महिलांची धाव चाचणी चालणार आहे. जर ठिकाणाचं जर म्हटलं तर बघा, हे तुमचं ठिकाण असणार आहे. जर गुगल मॅप वरती तुम्हाला सर्च करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली हे टाईप करू शकता. इथे तुम्हाला हा जो कोड दिसत आहे हा कोड तुम्ही डायरेक्टली टाईप करू शकता. तुम्हाला डायरेक्टली लोकेशन मिळून जाईल. नाहीतर इथं आपल्याला एक लिंक दिसेल, ही लिंक तुम्हाला कॉपी करायची, त्यानंतर डायरेक्टली लिंक वरती क्लिक करायचं आणि त्यानंतर लोकेशन तुमच्याकडे ओपन होऊन येईल. नाहीतर तुम्हाला इथे ठिकाण दिलेलं आहे बघा, इथे तुमचं ठिकाण असणार आहे, महिलांचं धाव चाचणीचं ठिकाण. आणि काही अडचण आली तर तुम्हाला एक मोबाईल नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही संपर्क करू शकता. कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही इथे संपर्क करू शकता. या संदर्भाविषयी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. थोडंसं खाली आल्यानंतर इथे वेळापत्रक दिलेलं आहे. 23 तारखेपासून तुम्हाला इथं बोलवलेलं आहे. जवळपास जर म्हटलं तर तुम्हाला अशा प्रकारच्या या टप्प्यामध्ये मुलींना इथं बोलवलंय, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. तर हे मुलींचं असणार आहे धाव चाचणीचं वेळापत्रक. मुलांचं ऑलरेडी आधीच आलेलं होतं, जे की तुम्हाला पुन्हा एकदा ओपन करून दाखवतो बघा. हे मुलांचं असणार आहे, यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला होता. तर इथे बघा लोकेशन, मुलांचं इथं लोकेशन दिलेलं आहे. इथं गुगल मॅपची लिंक दिली आहे, कोड दिलेला आहे. तुम्ही हा कोड सर्च करून किंवा लिंक वरती क्लिक करून डायरेक्टली इथं लोकेशनला इथं जाऊ शकता. लोकेशन इथं बघू शकता, कुठं लोकेशन असणार आहे तसं लोकेशन विषयी माहिती इथं दिलेली आहे. थोडंसं खाली आल्यानंतर मुलांचं जर म्हटलं तर 20 तारखेपासून इथं सुरू होणार होतं, त्याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आणि बाकी जर म्हटलं तर सविस्तर माहिती तुम्हाला कोणता ट्रॅक असणार आहे, कसा ट्रॅक असणार आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे. ठीक आहे, थोडंसं खाली आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची ही यादी बघण्यासाठी भेटलेली होती. तर मुलींची सुद्धा ही यादी प्रसिद्ध झालेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. अशा प्रकारचा हा ट्रॅक असणार आहे, जो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आणि खाली आल्यानंतर मुलींची इथे नावे दिसतील. ठीक आहे, अशा प्रकारचं इथं सिरियल नंबर नुसार तुम्हाला इथं अशा प्रकारचे इथं नावं दिसतील आणि त्यानुसार तुम्हाला इथं बोलवलंय. ठीक आहे, आता त्यानुसार तुम्हाला बघायचंय नक्की तुमचा नंबर कधी आहे. त्या दिवशी तुम्हाला दिलेल्या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला तिथे जायचंय, उपस्थित राहायचं आहे. सोबत जाताना जे पण डॉक्युमेंट्स तुम्ही नेले होते, कागदपत्र तपासलेले, ते सर्व एक एक डॉक्युमेंट तुम्ही सोबत ठेवा. परंतु तिथे गेल्यानंतर सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील नाही. फक्त जर म्हटलं तर आपल्याला महत्वाचं काय असणार आहे, त्यामध्ये प्रवेश पत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, सोबत जर म्हटलं तर धाव चाचणीचं जे पण आपलं मेडिकल सर्टिफिकेट आहे ते एक, धाव चाचणीचं एक पत्रक असतं ते एक आपल्याला लागतं. आणि संदर्भात जर म्हटलं तर अजून आपल्याला 1-2 डॉक्युमेंट मागितले तर सर्व डॉक्युमेंट सोबत ठेवा. जास्त सर्व लागते नाही, परंतु सोबत असू द्या. ठीक आहे, या व्यतिरिक्त अजून एखादा नवीन अपडेट आला तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिलं जाईल. तर हे मुलींचं धाव चाचणीचं वेळापत्रक ठाणे विभागाचं इथं प्रसिद्ध झालेलं आहे, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्या टॉपिक वरती आपण नक्कीच चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आणि बाकी जे पण विभागांचं नवीन अपडेट येईल त्यावरती डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम तुम्हाला अपडेट भेटून जातील. तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी दिली ती लाईक क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.